एकदम तिथं उभे राहा। सर्वांना दंडवत प्रणाम। सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाच्या वतीने नवरात्रानिमित्त नामस्मरण करण्याला आलेले सर्व सद्भक्त या ठिकाणी आज चौरंगी स्थान वंदन करण्यासाठी आलेले। मी आपल्याला ह्या व्हिडिओद्वारे हे चौरंगी स्थान कसं वंदन करायचं, इथली लीळा काय आणि कोण कोण सद्भक्त या ठिकाणी आले, या व्हिडिओद्वारे मी आपल्याला सगळ्यांना दाखवत आहेत। दंडवत प्रणाम। बाबाजी आता स्थान करण्यासाठी जात आहे। जा बाबा, चला एकेकाने स्थान करायला जा। हे सर्व सद्भक्त दरी आश्रमामध्ये स्थान वंदन करण्यासाठी आलेले, नामस्मरणासाठी पण आलेले आणि नामस्मरणासाठी आलेले असताना या सगळ्यांना मंडळाच्या वतीने स्थान दर्शन आपण घडवत आहोत। आज आम्ही सर्व चौरंगी स्थानावरती स्थान वंदन करण्यासाठी आलेलो आहोत। बाबा सुद्धा आमच्या सोबत आहे। बाबांनी आता स्थान वंदन केले। परमार्ग सेवक भगवान बारगजे सरांनी स्थान वंदन केलं। यानंतर या दादांनी स्थान वंदन केलं। कुठून आले दादा तुम्ही? कुठून आले तुम्ही? जालन्याहून आलो। जालन्याचे नाव काय तुमचं? सुदर्शन भाऊ। जा पुढे। सुदर्शन दादा यांनी स्थान वंदन केलं। हे नागपूरवरून आलेले दादा। काय नाव आपलं दादा? ईश्वर बोलू। ओके, नाव काय दादा आपलं? हे अंतरवली सराटीतून आलेले। नाव काय दादा आपलं? संजय बाबर। संजय बाबर नांदेडवरून आलेले, धाराशिववरून आलेले दादा। ओके, नाव सांगा दादा आपलं? रामदास टकले घुम भूमवरून आले। ओके, धन्यवाद। काय नाव दादा आपलं? मोतीराम जयराम पाटील मुंबई। हे पाटील साहेब मुंबईवरून आलेले, नागपूरवरून आलेले दादा। हे आपले परमार्ग सेवक विकी भुजबळ नाशिक येथून आलेले। यांनी आपली गाडी घेऊन या सर्वांना स्थान दर्शन घडवलं। काय नाव दादा आपलं? मुंबईवरून। वा, दंडव दादा। या ताई सुद्धा 9 दिवस आपल्या दरी आश्रमात आल्या। काय नाही ताई आपलं? ओके, दंडव ताई। वाशिमवरून आल्या तुम्ही। वा वा वा। या ताई सुद्धा आपल्या सोबत स्थान वंदनासाठी आलेल्या आहे। दरी या आश्रमात त्या 9 दिवस थांबलेल्या आहे, सेवा दिलेली। काय नाव ताई आपलं? सविता ताई। ओके, कुठून आले आपण? ओके, दंडवत ताई, दंडवत। यानंतर आपल्या या सर्व परमार्ग सेवकांना, या सर्व साधकांना आता परमार्ग सेवक भगवान बारगजे सर इथली लीळा काय घडली हे सांगणार आहे। मी सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणाची लीळा आम्हाला सर्वांना सांगावी। दंडवत प्रणाम। सर्वांना दंडवत प्रणाम। चौरंगी विद्यास्थान असं हे मंदिर आहे। नाशिकपासून साधारण 5-6 किलोमीटर अंतरावर आहे आणि आडगावपासून 2 किलोमीटर अंतरावर। तर सर्वज्ञांच्या परिभ्रमणाच्या काळामध्ये जेव्हा सर्वज्ञ इथे आले तर त्यावेळेला त्यांच्यासोबत बाईसा, नाथोबा, उपाध्ये हे भक्त होते। आणि इथे आल्यानंतर जेव्हा दुपारचा पूजावसर झाल्यानंतर देव इथं बसले आणि त्यावेळेला एका पिंपळाच्या झाडाला असे कोंब फुटलेले होते। आणि मग देव बाईसांना म्हणतात, बाई बघितले का हे काय फुटलेले आहे? तर बाईसा म्हणतात, बाबा याला डीर फुटलेले आहेत। तर देव म्हणतात की असं वनस्पतीच्या बाबतीत घडतं, परंतु मनुष्याच्या बाबतीत असं घडलेलं तुम्हाला माहिती आहे का? तर बाईसा म्हणतात, नाही बाबा असं का माहिती नाही, पण त्याला काय म्हणतात? तर देव म्हणतात, जर एखाद्या मनुष्याला हात आणि पाय फुटले तर त्याला चौरंगी विद्या म्हणतात। मग बाईसा उत्साहाने म्हणजे याने विचारतात की चिकित्सेने की कसली चौरंगी विद्या आहे? त्यावेळेला देव चौरंगी विद्या असलेले चौरंगी नाथ जे आहे, नाथ पंथातले, त्यांची इथे गोष्ट सांगतात की सत्रसंगी नावाचं जे गाव आहे त्याच्या तळवटी एक राजा राहत होता। आणि तो जो राजा होता त्या राजाला 2 राण्या होत्या। आणि त्या 2 राण्या असताना जी एक धाकली राणी होती आणि एक मोठी राणी होती। मोठ्या राणीला पुत्र होता, तो मोठा होता, आणि धाकली राणी राजाची थोडी वयाने कमी होती। काही दिवसानंतर जी धाकली राणी होती त्या धाकल्या राणीला आपल्या राजाच्या मोठ्या मुलीच्या पुत्राबद्दल मनामध्ये विकल्प आला, विषय वासना जागृत झाली आणि तिने तशी इच्छा आपल्या त्या मुलासमोर व्यक्त केली। आणि मग तो मुलगा म्हणाला, अगं आई
जशी माझी मोठी आई तशी तू माझी लहान आई. आणि त्याने त्या स्त्रीच्या इच्छेला नकार दिला. आणि मग त्याचा बदला म्हणून त्या राणीने काय केलं, स्वतःच्या अंगावर ओरखडे ओढून घेतले, आपले कपडे फाडून घेतले आणि ती रडत रडत आपल्या महालामध्ये गेली आणि बसली. थोड्या वेळाने तिथं राजा आला. राजाने विचारलं, अगं तू असं का केलेलं आहे? तर तिने लगेच तो न घडलेला प्रसंग राजाला सांगितला आणि दोषी मोठ्या पत्नीचा जो मुलगा आहे त्याला दाखवलं. तर त्यावेळेला राजाने कुठलीही शहानिशा केली नाही, चौकशी केली नाही आणि लगेच त्याने सभा बोलवली, सभाजनांना बोलवलं, न्याय देणारे असतात त्यांना बोलवलं आणि सभेमध्ये विचारलं की याच्यावर काय निर्णय द्यायचा. त्यावेळेला सभाजनांनीही कुठली चौकशी केली नाही आणि त्यांनी डायरेक्ट निर्णय दिला की या वेळेला अशी जर घटना घडली तर त्यावेळेला एकच शिक्षा असते, ती म्हणजे चौरंग करणे. चौरंग म्हणजे काय की 2 हात कापणे आणि 2 पाय सुद्धा त्याचे कापून टाकणे. त्याप्रमाणे राजाने आज्ञा दिली आणि राज आज्ञा ही सर्वश्रेष्ठ असते. राज आज्ञाप्रमाणे त्या मुलाचे दोन्ही हात कापण्यात आले, दोन्ही पाय कापण्यात आले आणि त्याला एका डोंगरामध्ये नेऊन टाकण्यात आलं की काही दिवसांनी आता त्यावेळेला तिथून नाथ संप्रदायातील जे मच्छिंद्रनाथ आहे ते चाललेले होते आणि या बाळाचे हात आणि पाय कापलेले असल्यामुळे तो वेदनेने विवळत होता, कणत होता. कणण्याचा आवाज त्याला आला मच्छिंद्रनाथांना, म्हणून ते आतमध्ये येऊन पाहतात तर या बाळाचे असे हाल. सर्व वृत्तांत त्याला विचारलं कोणी केलं. मग त्या राजाच्या मुलाने सर्व मागं घडलेली घटना मच्छिंद्रनाथांना सांगितली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, तर तुला हातपाय आले तर तो म्हणाला चांगलंच होईल माझ्यासाठी. मग ते म्हणाले, मी तुला एक काम सांगतो. त्यांनी उचललं, त्याला एका गुहेमध्ये नेऊन ठेवलं आणि एक शिळा त्याच्या डोक्यावर ठेवली, वर तरंगती शिळा, आणि सांगितलं की या शिळेकडे बघत राहायचं. ज्या वेळेला तू या शिळेवरून नजर हटवशील त्यावेळेला ही शिळा तुझ्या अंगावर पडेल आणि तू मरून जाशील. असंही त्याला मृत्यूचं भय होतं. आणि तो विद्यामंत्र त्या चौरंगीला दिला. तो तसाच तो जो राजाचा मुलगा होता त्याला तो चौरंगी विद्यामंत्र दिला. तो मंत्र कंटिन्यू म्हणत राहिला आणि त्या शिळेकडे बघत राहिला काही दिवस. आणि ते जे तिथं जे गुराखे होते त्या गुराख्यांना सांगितलं की जाता येता तुम्ही याला झाडपाल्याचा रस याच्या तोंडामध्ये पिळत जा, जेणेकरून हा जिवंत राहील. आणि काही दिवसाने त्याला स्वतःलाच असं वाटायला लागलं की मी आता चालावं, मी आता उठावं, मी आता चालायला लागावं. आणि त्याने सहज प्रयत्न केला तर तो उठला आणि चालायला लागला. मग त्या लक्षात आले का रे आपल्याला हातही आलेले आहेत आणि पायही आलेले आहेत असंही. आणि मग तोच पुढे चौरंगी नाथ म्हणून नाथ संप्रदायामध्ये प्रसिद्ध झाला. आता इथे देवाचा हेतू काय, देवाचा हेतू काय हा प्रश्न पडतो. तर तो जो राजाचा मुलगा होता त्याला कशामुळे हातपाय आले, तो जो मंत्र दिला होता, हे एक ध्येय दिलं होतं. कोणतं ध्येय दिलं होतं, या शिळेकडे बघायचं, शिळेकडे बघितलं सोडलं तर तू पडणार, ती शिळा पडणार आणि तुझा मृत्यू होणार. तसं आपण काय केलं पाहिजे की आपण ज्या दोषामुळं धर्मावरून जाणार आहे, ज्या दोषामुळे आपला मृत्यू होणार आहे, ज्या दोषामुळं देव अंतरणार आहे, देव अंतरणे हा मृत्यू आहे. त्याच्यानंतर आपण धर्मापासून जाणं हा मृत्यू आहे. ते कशामुळे होऊ शकतं, विकार, विकल्प आणि हिंसा. याच्यावर आपलं कंटिन्यू लक्ष पाहिजे, हे आपल्याकडून घडलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर तो जो राजाचा मुलगा होता त्याने एक मंत्र दिला होता, त्या मंत्रामुळे त्याला ध्येय प्राप्ती झाली, साध्य भेटलं. तसं देवाने आपल्याला मंत्र म्हणजे आपल्याला नाम दिलेले, ते नाम जर आपण सतत 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 स्मरणात ठेवले, नाम सतत जपत राहिलो तर नक्कीच आपण जे ध्येय आहे, हातपाय फुटणे म्हणजे काय की या 84 लक्ष जे आपले जन्म मृत्यू आहे ते बंद होणे, आणि त्या बंद हो त्याच्यापासून आपण वाचू शकतो आणि ईश्वर प्राप्तीला जाऊ शकतो. हा परमेश्वराचा हेतू असावा असं आपण इथे ही आज लीळा समजून घेतली. त्यानंतर तुम्ही बघत आहात की इथे एक विहीर आहे. तर ही विहीर अहिल्याबाई होळकर यांच्या काळामधली आहे. त्याचा शिलालेखही तिथे लिहिलेला आहे. तिथे विहिरीच्या कोपऱ्यावर अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या राजवटीमध्ये काही विहिरी बांधल्या. त्याच्यातली जी एक विहीर आहे बारव आहे. बारव म्हणतात तिला. बारव म्हणजे काय
की ज्या विहिरीमध्ये पाणी आणण्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या असतात, तर तिला तशा पायऱ्या आहे, म्हणजे बोलता येईल तिथपर्यंत आपल्याला उतरता येतं आणि तिथून पाणी घेऊन येता येतं, अशी ही बारव आहे. आणि ही नंतर जी आहे सर्वज्ञांच्या काळामधला तसा काही त्याला संदर्भ नाही, परंतु ही जी विहीर होती, ही जी विहिरीचं काम करण्यापूर्वी इथेच पिंपळाचं झाड होतं याच्या पलीकडे, आणि त्या पिंपळाच्या झाडाला नेहमी असे कोंब फुटायचे. त्यामुळे इथं जेव्हा लोक यायचे तेव्हा दाखवायचे घे बघा जसे पिंपळाच्या झाडाला कोंब फुटलेला आहे तसंच लीळा इथं घडलेला आहे. परंतु विहिरीचं जेव्हा हे काम करण्यात आलं तेव्हा तो वृक्ष तोडून टाकण्यात आला आणि नंतर ते नामशेष झालं. परंतु इथली महत्त्वाची लीळा आणि इथला जो देवाचा हेतू आहे तो समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. किरण भाऊंनी आज मला इथे लीळा सांगण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आता सर्वांना आपण बारव दाखवणार आहे. सर सगळ्यांना या बारव बघून घ्या सगळ्यांनी. या ठिकाणी असं निसर्गरम्य ठिकाण असून या ठिकाणी परमेश्वराचं स्थान आहे. तर आपण जेव्हाही नाशिकला याल तेव्हा आपण या स्थानावरती जरूर यावं असं मी सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाच्या वतीने आपल्याला सगळ्यांना आव्हान करतो. ही अशा पद्धतीने परमार्ग सेवक भगवान बारगजे दादा सर आपल्याला आता या ठिकाणी ते बारव दाखवत आहे, ते शिलालेखसुद्धा दाखवत आहे. त्यांनी जी माहिती दिली ती प्रत्यक्ष ते आता आपल्याला दाखवत आहे. इथे हा शिलालेख आहे, म्हणजे याच्यावर कोरीव ठेवलेला आहे, वेगळ्या भाषेमध्ये आहे, म्हणजे लिपी आहे, ती जी मोडी लिपी असते त्या मोडी लिपीच्या भाषेमध्ये हा शिलालेख लिहिलेला आहे. आणि खाली बारव पाण्यापर्यंत आपल्याला जाता येतं. जा बघा बघा जा. सर्वजण जाऊ शकतात, थोडं सांभाळून, फक्त पाण्यात जास्त जाऊ नका, पाणी वाढलेलं आहे. जात आहे जा. आमच्या इकडे बाहुली विहीर म्हणतात. हां हां पण आपलं 6-7 विहिरी आहे. बरोबर बरोबर. मोठे आहे आमच्या इथे खाणे खाली पण एक दरवाजा आहे. हो का, ते वरचा स्टेप याला खालून जातो ना, बाहेर खाण्यापर्यंत जाते ना खाली. खालची पायरी आहे. चला दंडवत सर, धन्यवाद, आभारी आहे. सरांनी खूप छान माहिती दिली, त्या खूप आभारी आहे. अशा पद्धतीने आपण या सर्व परमार्ग साधकांना हे स्थानवंदन आज घडवलं आहे. खूप छान निसर्गरम्य या ठिकाणी परिसर असून आपण सर्वांनी जरूर या ठिकाणी यावं अशी मी आपल्याला विनंती करेल. दंडवत प्रणाम.